स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी बनवणार आहे डाळवा डिंक लाडू। आणि डाळवा डिंक लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल तर इथे मी घेतलेला आहे डाळवा। हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो। त्यानंतर साखर घेतलेली आहे। आता सर्वप्रथम मी काय करते, साखरेला दळून घेते। साखरेचा आपल्याला पावडर पाहिजे आहे। त्यानंतर डाळवा आहे त्याचं पावडर काढून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर मग बनवूया इथे डाळवा डिंक लाडू। आता इथे मी डाळवा दळून घेतलेला आहे मिक्सरमधून। आता दळणं झाल्यावर त्याला डायरेक्ट आपल्याला यूज नाही करायचा आहे। पहिले आपल्याला छान चाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही त्यामध्ये जाडसर राहिलं असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर थोडं न खाली दळताना कितीही दळलं तरी खाली थोडंसं न असं जाडसर राहतं। इथे तुम्ही बघू शकता। तर असं आपल्याला दळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण पावडर मिळेल डाळव्याचं। इथे मी छान असा गाळून घेते। बघा, साखरेचं पण मी छान पावडर करून घेतलेलं आहे। पिठी साखर बनवून घेतलेली आहे आणि डाळव्याचं पण। आता आपल्याला काय करायचं, एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला डिंक भाजून घ्यायचा आहे। डिंक कसा हिवाळ्यामध्ये पौष्टिक असतो आणि डिंकाचे आपण जसे लाडू खातो ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून, तसेच हे लाडू आहे, फक्त यामध्ये आपण डाळवा यूज केलेला आहे। आता डाळवा यासाठी की आपण साधं जे डाळीचं पीठ आहे त्याला आपण भाजून त्याचे लाडू वगैरे बनवतो। खूप जणांचं त्यामुळेही खूप जणांना बाधतं ते आणि त्यामध्ये चण्याची डाळ असल्यामुळे। तर या प्रकारे जर तुम्ही बनवली तर ही कशी फुटाण्याची डाळ असते आणि याला भाजलेलं असते ऑलरेडी, त्यामुळे याला जास्त भाजायची पण गरज नसते आणि चवीला पण छान असते आणि बाधत पण नाही। तर इथे बघा, डिंक छान भाजून घेतलेला आहे मी तुपामध्ये। मंद आचेवर हलकं हलकं असं त्याला परतत राहायचं। एकदम हाय फ्लेम नाही ठेवायची, जेणेकरून डिंक जळायला नको आपल्याला। असा याप्रमाणे छान फुटलेला असेल। आता इथे डिंक मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी। तोपर्यंत इथे जी मी आधी डिंक तळून घेतलेलं जो कढई होती त्याच कढईमध्ये अजून थोडं तूप घालते आणि त्यामध्ये आपलं जे डाळव्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे त्याला छानपैकी भाजून घेते। जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, कारण ऑलरेडी तो भाजलेला डाळवा आहे। तर हलक्या हाताने थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथे बघा, छान भाजून घेतलेला आहे आपण पीठ आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देते मी। आता पीठ थंड होईपर्यंत इथे जो डिंक आहे याचं मी मिक्सरमधून पावडर काढून घेते आहे। आता इथे पहा, तुपांमध्ये भाजलेलं होतं आपण हे, त्यामुळे ते चिटकून बसलेलं आहे आणि याला छान काढून घ्यायचं। आणि आता डाळव्याचं पीठ थंड झालेलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं। आता डाळव्याचं पीठ आणि डिंक पावडर छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये टाकायची आहे इथे साखर। आता 2 वाट्या मी इथे डाळवा घेतलेला आहे, त्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात 2 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याचं पण पीठ बनवायचं आहे। आणि डिंक थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, 100 ग्राम घेतला तरी चालेल किंवा 50 ग्राम।
तर इथे मी छान असं साखरेचं पीठ टाकून हे मिक्स करून घेते. You said never let me go. You said never let me go. You said never let me go. You said. आता इथे 3 ते 4 जे मोठे चमचे असतात भाजीचे, तेवढ्यानी आपल्याला जवळपास 1 वाटी तरी इथे तूप लागेल. आणि 3 ते 4 चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे. आणि याला छानपैकी असं बाइंडिंग येईल असं तूप टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. इथे बघा छानपैकी आपलं तूप आणि सगळं पीठ वगैरे मिक्स झालेलं आहे. आता याला तुम्ही लाडू पण बांधू शकता, पण इथे मी असे शेप्स घेतलेले आहे. माझ्याकडे वेगळ्या वेगळ्या कलरचे लाडवाचे शेप होते, तर मी असे शेप घेतलेले आहे. आणि असं केल्यामुळे कसं मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं, त्यामुळे मुलं पण खातात. तर या प्रकारे मी याचे शेप्समध्ये लाडू बांधून घेतलेले आहे. आणि इथे पहा आपलं डाळवा डिंक लाडू एकदम रेडी आहे. लाडू पण बांधू शकता किंवा अशा शेप्समध्ये तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता. तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पाहत रहा इझी कुकिंग.